डॉक्टर डेच्या निमित्तानं सर्व नाशिककरांना मी शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर रॉय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर रायांनी जे काही फार मोठं काम केलं होतं त्या स्मृतीला वंदून आम्ही सर्व डॉक्टर्स आज हा दिवस सेलिब्रेट करत असतो। डॉक्टर म्हटलं म्हणजे सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये जसं की एकीकडे डॉक्टर हा देव पण समजला जातो आणि एका बाजूला असंही म्हटलं जातं की डॉक्टर हा लुटारू आहे आणि खूप लुबाडतो। ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की एक थोडा ह्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेने डॉक्टरांना समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करणं गरजेचं आहे। डॉक्टर हा माणूसच आहे, तो सर्वसामान्यांना आजारी रुग्णांना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ह्या दृष्टिकोनातून त्याचं परोपरी प्रयत्न करत असतो। जीवापासून तो त्याचा प्रयत्न करत असतो पेशंटला दुरुस्त करण्यासाठी। हे होत असताना कधीतरी त्याच्याकडे चूक होण्याची शक्यता असतेच, नाही असं नाही। मात्र त्याचं उद्दिष्ट हे नेहमी करता पेशंटला आराम मिळावा, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, त्या दृष्टिकोनातूनच त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या, त्याची ट्रीटमेंट, सर्जरीज ह्या तो सजेस्ट करत असतो आणि तो प्रयत्न करत असतो। दुसरीकडे डॉक्टर हा एकदम देव आहे असंही काही नाही, कारण आज आपल्याला समजायला लागलं आहे की डॉक्टर हा पण एक माणूस आहे आणि त्याला सुद्धा आजार हे होऊ शकतात आणि जेव्हा त्याला आजार होता तो सुद्धा दुसऱ्या कुठल्या डॉक्टरकडे जाऊन ही ट्रीटमेंट घेतच असतो। ह्या दिवसाच्या निमित्तानं डॉक्टर डेच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं की डॉक्टरकडे जाताना रुग्ण म्हणून आपल्यासुद्धा काही जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या अशा आहेत की आपल्या डोक्यात जर काही प्रश्न असेल, म्हणजे डॉक्टरांकडे आपण ट्रीटमेंट तर घेतच आहोत, पण ती ट्रीटमेंट घेत असताना आपल्याला जर काही प्रश्न असले तर त्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टरकडनं मागवून घेणं, त्यांना विचारणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं। जर एखादी गोष्ट समजली नाही ती वारंवार विचारायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर असं होणार नाही किंवा डॉक्टरांनी एखादी गोष्ट सांगितलीच नव्हती किंवा त्यांनी सांगितली मला कळली नव्हती आणि जेणेकरून आपल्याला फार मोठे होणारे नंतरचे वाद हे टाळता येऊ शकतील।